जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार आहे। महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि महायुतीचा भगवा डौलानं फडकवा, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलेलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल लागल्यावर तुम्हाला पहिला फोन सिंधुदुर्गमधनं येईल, असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे। सिंधुदुर्गामध्ये मोठे प्रकल्प आणणार असून स्थानिकांना विश्वासात घेऊनच हे प्रकल्प होतील आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी स्किल सेंटर सुरू करणार आहोत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। भारत अमेरिकेदरम्यान झालेल्या मुक्त व्यापार कराराला आता विरोध होताना दिसतोय। माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित आपला विरोध दर्शवलाय। अमेरिकेसोबतचा व्यापार करार म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचं वक्तव्य राजू शेट्टींनी केलेलं आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटनुसार भारत अमेरिका व्यापार कराराला संमती मिळालेली आहे। हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरड मोडणार आहे। या करारावर सही केली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे। अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। मात्र या अपघाताचं नेमकं कारण कळण्यासाठी चौकशी होणं गरजेचं असून सर्वपक्षीय नेत्यांनी या चौकशीला सहकार्य करावं, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। हे बघा, आता ह्या ऍक्सिडेंटवर आता मी जास्त बोलणार नाही। सगळ्यांनी याच्यावर आपले भाष्य केलेलं आहे। काय घडतंय नाही घडतंय हे राजकारणातलं प्रत्येक जाणकार माणूस जाणून आहे। म्हणून माणसं चाललीत त्यापेक्षा पक्षावर चर्चा जास्त होत चाललेली आणि याचा सविस्तर अशी चौकशी यासाठीच होणं गरजेचं आहे की नेमकं याचे कारण काय। आपण हळहळ व्यक्त करायची, 4 दिवसांतर ती गोष्ट विसरायची, पुन्हा जशाला तसं हे चालता कामा नये। म्हणून याच्यावर थोडासा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये धमकी दिली गेल्याचा प्रकार आता घडल्याचा आरोप होतोय। शहाजी बापू पाटलांच्या विरोधात उमेदवार केराप्पा पांढरे यांनी तक्रार केलेली आहे। पांढरेंनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे। केराप्पा पांढरेंना तुरुंगात टाकण्याची शहाजी बापूंकडनं धमकी दिली गेल्याचा दावा होतोय। बापूंनी वक्तव्य केलं की बाबा तुला किरण्या तुरुंगात टाकतो, अशा पद्धतीचं त्यांनी कोळ्यातून वक्तव्य केलं। मला त्याबद्दल खंत नाही किंवा मला किरण्या म्हणल्याबद्दल, परंतु तुरुंगात टाकण्याची जी भाषा त्यांनी केली का, सर्वसामान्य माणसाने इलेक्शन लढवायचं नाही का? सर्वसामान्य माणसांना राजकारणात यायचं नाही का? काय आम्ही चुकी केली? काय आम्ही कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला? आम्ही केव्हा सुद्धा कुठल्या एवढं पोरग जरी आलं तर मी त्याला आवाजासाठी बोलत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।